तर आज होता संडे आणि भरपूर कामं होते आज. तर सर्वात अगोदर मी जिथे मी किचनचे डबे ठेवते ना ते मी पूर्ण साफ करून घेतलं. जुने पेपर काढून मी तिथे नवीन पेपर टाकले होते. पूर्ण चांगलं चक पुसून आणि डबे पण चांगले पुसून घेतले, कारण किराणा आणला होता तर मग किराणा पण भरायचा होता. डबे पण साफ केले आणि हे पण कडापे पण साफ केले पूर्ण. त्याच्यामध्ये पेपर टाकला आणि डबे पण लावून दिले मस्त, कारण संडे आहे म्हटलं. तर माझे मिस्टर घरी राहतात मुलाला घ्यायला, म्हणजे ते सांभाळतात त्याला. तर म्हटलं चला आज कामं करून घ्या म्हटलं थोडेफार साफसफाईचे, कारण मी कांदे घेऊन ठेवले होते खूप सारे. ते पण त्याच्यामधले पण थोडेसे काही खराब झाले होते, तर मग ते पण निवडून घेतले होते मी. आणि अशा प्रकारे मी पूर्ण पेपर लावून घेतले. खेळत होता त्याच्या पप्पासोबत. जरा म्हटलं थोडेसे अजून पण खूप बरंच साफसफाईचे कामं आहेत. आता थोडं मी एक एक करून पूर्ण करून घेऊन म्हटलं तर चला थोडीशी साफसफाई करतच आहे तर तुमच्यासोबत शेअर पण करावे. आणि आज कुठं गेलो, काय केलं ते पण तुम्हाला समोर दिसेल. आणि मधातच चालू होतं त्याचं पण येणं, लोडबोड करणं. आणि तेच घरातली कामं करून घेतली पूर्ण, स्वयंपाक वगैरे, आणि भांडे पण घासून घेतले सगळे, कारण की मार्केटमध्ये जायचं होतं किराणा आणायला. तर म्हटलं पूर्ण कामं करून घ्या घरातले, मग तिकडनं यायला उशीर होते. तर पूर्ण जेवण वगैरे करून त्याला चारून पूर्ण भांडे वगैरे सर्व घासून घेतले, किचन पण साफ करून घेतलं. आणि हे बघा, त्याच्यामध्ये थोडे जास्त नाही पण खराब निघले. आणि हे असे जर तुम्ही घेऊन ठेवले तर मधामध्ये साफ करायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही गेलो दुकानामध्ये, कारण त्याचा व्हाईट शूज राहिला होता स्कूलचा घ्यायचा, आणि बास्केट पण घेतली होती कारण ती जुनी झाली होती. आणि तिथून मग गेलो आम्ही शॉपमध्ये सामान घ्यायला, आणि त्याला बसवलं ट्रॉलीमध्ये. त्याचा पहिलाच म्हणजे फर्स्ट टाईम होता, तर त्याला खूप हे होत होतं म्हणजे एन्जॉय करत होता तो. आणि मधातच त्याचा मोठ्याचा चालू होतं की मला पण बसायचं, कारण नेहमी तो बसते, पण आता त्याचा नंबर कट झाला तर नाही म्हणत होतं मला पण बसायचं. मी मागून बसून समोर बसून असं चालू होतं, म्हणजे एवढं परेशान केलं की काय सांगू तुम्हाला. तर मग पूर्ण सामान घेईपर्यंत हे या काकूजवळच होता, कारण की त्यांच्याजवळ दिलं तर खूप एन्जॉय करत होतात. मग पूर्ण सामान घेईपर्यंत काकूला म्हटलं काकू तुम्ही सांभाळा आता मस्त. आणि एकीचं झालं का एकीचं म्हणजे दुसऱ्या काकूकडे, अजून दुसऱ्या काकूकडे, असं मस्त त्याच्यामध्ये राहिला तो. त्याच्यानंतर मग हा बसला होता, आणि मग तिकडून येताच मग पिझ्झा सँडविच खाल्लं होतं सामान वगैरे घेऊन. खाणं झाल्याच्यानंतर मग आम्ही आलो घरी. मग मका आणले होते, त्याला भाजून दिले होते. तर बघा मस्त खाते एवढल्या छोट्या हाताने. आणि म्हटलं मस्त खाईन म्हटलं, म्हणजे बिना सांडवल्याचं पण कशाला, आखरीला त्याला सांडवलंच. आणि खाणं कमी आणि सांडवून जास्त, पण काही हरकत नाही, असं करायला पाहिजेत लहान मुलांना. आणि तुम्ही थोडं क्वांटिटीमध्ये द्यायचं, म्हणजे त्यांनी सांडवलं बी तर काही प्रॉब्लेम, म्हणजे एवढं काही वाटणार नाही. पण त्यांच्या हातानं जेवढी खाण्याची कोशिश करेन तेवढं करू द्यायला पाहिजे. हे बघा टाकली वाटी उलटी करून, आणि किराणा आणला पाहून ते पण घेतला मी हे करून आणि भरून. मग मस्त पापड दिसले, चला मसाला पापड बनवूया. मस्त 2 पापड चांगले भाजून घेतले, आणि टोमॅटो कांदा वगैरे कापून घेतला, सगळं कोथिंबीर वगैरे, आणि त्याच्यावर मस्त टाकून दिले. टोमॅटो कांदा वगैरे कोथिंबीर, आणि चिवडा होता घरामध्ये, चिवडा टाकून घेतला मस्त. आणि त्याच्यावर टोमॅटो त्याच्यात टाकून घेतला, आणि थोडंसं लिंबू होतं, जास्त नाही पण थोडंसं टाकून घेतलं, चवीला लागायचं होतं. आणि छान लागते एकदम टेस्टी, एकदम झटपट होणारा, म्हणजे काही सेकंदमध्येच होते, आणि खूप छान लागते, टेस्टी होते. आणि असं मधात करायला पाहिजे, जर लहान मुलं असतील घरी आणि मोठ्याने खाली तर काही प्रॉब्लेम नाही. मस्त बनवून घेतले, खाऊन झालं. आणि मग संध्याकाळी, कारण संडे होतं तर आज नॉनव्हेज राहते, चिकन आणलं होतं, तर मग चिकन खाल्लं. आणि चला मग भेटूया, बाय, जेवू लागू.